नाताळ म्हणजे धांगडधिंगाणा नाही, नाताळ म्हणजे डीजे वरती नाचणं नाही, नाताळ म्हणजे डोबलीवरती नाचणं नाही, तर नाताळ म्हणजे ख्रिस्त आमच्या जीवनातून दाखवणे नम्रतापूर्वक. आणि म्हणून शास्त्र सांगतं की अशी जी चित्तवृत्ती होती, कोणाला पाठ हे वचन कोण बोलू जातो, दरवर्षी आम्ही सेलिब्रेशन करतो आणि सगळ्या गोष्टी आम्ही करतो, परंतु 2025 या दिवसामध्ये हा नाताळ आमच्यासाठी, आमच्या आत्मिक उन्नतीसाठी, आमच्या कौटुंबिक जीवनासाठी, आमच्या वैयक्तिक जीवनासाठी टर्निंग पॉइंट ठरला पाहिजे. आम्हाला परमेश्वरासारखी नम्रता धारण आम्ही केली पाहिजे. तेव्हाच रियल ख्रिसमस, खरा नाताळ जो आहे तो आम्ही सेलिब्रेशन करू शकू. मागील काही दिवसामध्ये म्हणजे या डिसेंबर महिन्यामध्ये मी 2-3 वेळा उपदेश केले आणि म्हटलं की नाताळ जो आहे तो सेलिब्रेशन करण्याच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत, वेगवेगळे सिद्धांत आहेत, वेगवेगळ्या संस्कृतीप्रमाणे नाताळ सेलिब्रेशन केला जातो. वेस्टर्न देशांमध्ये जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी शॅम्पेन फोडल्याशिवाय नाताळ होत नाही, बरोबर आहे. शॅम्पेन जोपर्यंत त्याचं झाकण उघडत नाही नाताळ सेलिब्रेट होत नाही. एवढंच नाही, आमच्या बाजूला म्हणजे महाराष्ट्राच्या बाजूला बरं गोव्यामध्ये तिथे देखील शॅम्पेन उघडल्याशिवाय नाताळ सेलिब्रेशन होत नाही. रात्रभर धिंगाणे चालतात, रात्रभर डीजे वर नाचणं आणि वेगवेगळे कार्य करणं. प्रियानो, तो नाताळ आहे का? तो नाताळ आहे का? ख्रिस्त त्या गोष्टीसाठी या जगामध्ये आला का? जर आम्ही थिओलॉजीचा अभ्यास जर आम्ही केला तर त्याच्यामध्ये आम्हाला दिसून येईल की ख्रिस्त ह्या सगळ्या गोष्टीसाठी आला नाही, तर ख्रिस्त ह्या गोष्टीसाठी आला की कोणाचाही नाश होऊ नये, कोणाचाही नाश होऊ नये यासाठी ख्रिस्त ह्या जगामध्ये आला. 24 डिसेंबरच्या रात्री जगामध्ये, महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी, परभणीमध्ये देखील धिंगाणे असतात. मी पाहिलेलं आहे माझ्या डोळ्याने, परभणीमध्ये देखील मी पाहिले. ख्रिस्ती कुटुंबांमध्ये बम डीजे लावतील, नाचतील, गातील आणि वेगवेगळे कार्य करतील. प्रियांनो, तो रियल नाताळ नाही. नाताळ हा आमच्या जीवनातून दिसला पाहिजे, नाताळ हा आमच्या स्वभावातून दिसला पाहिजे, नाताळ हा आमच्या कृत्यातून दिसला पाहिजे. जे अंधारामध्ये पडलेले आहेत, जे अग्नीमध्ये आहेत, त्यांना तिथून बाहेर काढून प्रकाशाच्या मार्गामध्ये घेऊन जाणं हा आहे नाताळ. परंतु त्याच्यासाठी सगळ्यात पहिले हंबलनेस, नम्रता आम्हाला धारण करणं गरजेचं आहे. आज या नाताळाच्या दिवशी मी आपलं चॅलेंज करतो, जर आम्ही आमच्या जीवनामध्ये ख्रिस्तासारखी जर नम्रता धारण करू, हा नाताळ आणि इथून पुढे येणारे सगळे नाताळ या आमच्यासाठी मोठ्या आशीर्वादाचे होतील. या नाताळापासून पुढे अनेक येणारे नाताळ आपण स्वतःला पूर्णपणे प्रभूच्या समोर रिक्त करतो. त्या समयाला ह्या घटना घडतात. येशूने स्वतःला रिक्त केलं आणि त्याने या जगासाठी आपला आत्मा, आपलं शरीर, आपलं वचन, सर्व काही त्याने या जगाला, तुम्हाला आणि मला दिलं. त्याने आपलं रक्त या जगाला दिलं. आणि म्हणून दर महिन्याच्या पहिल्या रविवारी आम्ही त्याच्या स्मरणार्थ भाकर मोडतो आणि द्राक्षरस आम्ही सेवन करतो. देवाच्या प्रिय लेकरांनो, ख्रिस्ती विश्वासणारे ह्या नात्याने आम्हाला देखील नम्रताची आहे ती धारण करणं गरजेचं आहे. जर आम्ही प्रभूचे अनुयायी आहोत, जर आम्ही ख्रिस्ताचे अनुयायी आहोत, तर आम्हाला ख्रिस्तासारखं जीवन जगणं गरजेचं आहे. काल संध्याकाळी मी उपदेश करत असताना म्हटलो की परमेश्वराचं दर्शन जे आहे ते दर्शन आम्हाला पूर्ण करण्यासाठी परमेश्वराने आम्हाला पाचारण केलं. परंतु ते दर्शन आम्ही कधी पूर्ण करू शकू? जेव्हा आम्ही स्वतःला पूर्णपणे रिक्त करू,
जेव्हा आम्ही स्वतःला पूर्णपणे प्रभूच्या स्वाधीन करू, डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत जेव्हा आम्ही आमचं शरीर, आत्मा, प्राण प्रभूला आम्ही अर्पण करू, समर्पण करू, स्वतःला नम्र करू, तेव्हा परमेश्वर आमच्याद्वारे अद्भुत कार्य करेल. नम्रतेमध्ये देवाचं वैभव जे आहे ते प्रगट झालेलं आहे. नाताळ म्हणजे फिलिप्पे 2:7 या वचनाप्रमाणे नम्रतेत देवाचं वैभव प्रगट झालं. आमची इच्छा आहे का की आमच्या जीवनाच्या द्वारे तो नम्र झालेला ख्रिस्त त्या नाताळाच्या निमित्ताने जगाला दिसावा? आमची इच्छा आहे का? आमची इच्छा आहे का? होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मॅन्युएल, म्हणजे आमच्या सानिध्य, आमच्या बरोबर देव. कोणाला विश्वास आहे आजच्या या सकाळच्या समयाला, या नाताळाच्या दिवशी, की ख्रिस्त माझ्या बरोबरती आहे? कोणाला विश्वास आहे? आम्हाला विश्वास आहे की ख्रिस्त हा माझ्या बरोबरती आहे, तो आमच्या बरोबरती आहे. 2025 मध्ये त्या परमेश्वराने, ज्या परमेश्वरावरती आम्ही भाव ठेवतो, आम्ही विश्वास ठेवतो, त्या परमेश्वराने 2025 मध्ये आमचा सांभाळ केला आहे. केला आहे का नाही? त्या परमेश्वराने आमचा सांभाळ केलेला आहे. देवाच्या प्रियांनो, नाताळ म्हणजे काय? नाताळ म्हणजे काय? वचन पाहूया. नाताळ म्हणजे नम्रते देवाचे वैभव प्रगट होणे. प्रभू येशू ख्रिस्त हा लीन आणि नम्र होऊन तो या जगामध्ये जन्माला आलेला आहे. नाताळ म्हणजे नम्रते देवाचे वैभव प्रगट होणे. वचन वाचूया. फिलिप्पेकरास पत्र त्याचा 2रा अध्याय आणि 7वं वचन. फिलिप्पे 2:7. कोणीतरी प्लीज वाचा. आणि तो ह्या जगामध्ये आला. पहा, तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू परमेश्वर त्याने स्वतःला रिक्त केलं. बायबल सांगते त्याने रिक्त केलं. कोणाला रिक्त केलं? त्याने स्वतःला रिक्त केलं आणि त्यांनी नम्रता धारण केली. आणि त्या गवाणीमध्ये जिथे कचरा आहे, जिथे घाण आहे, जिथे मच्छर आहे, जिथे माशा आहे, जगभराचा कचरा त्या ठिकाणी आहे, त्या कचऱ्यामध्ये आज जगाचा तारणारा त्या ठिकाणी जन्माला